ते पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी. अरे अरे कोणीतरी हातातून या पपया घ्या माझ्या. आले आले आले. पिशवी न्यायला विसरलात ना नेहमीप्रमाणे. फळवाल्याकडे मागायची मग पिशवी. शी 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 कॅरी बॅग मध्ये पपया आणलेला मला अजिबात आवडत नाही. ती कॅरी बॅग पपया चिकट डोक्यात जातात. बरं कळलं कळलं. मग काय रस्त्यावर असेच चालला होता? तर वर एक केळफुलं होतं. राणीबाईंसाठी असेल हो ना. आता उद्या मस्तपैकी काळे वाटाणे घातलेली केळफुलाची भाजी हजर होती की नाही बघ. अगं तू बघतेस काय माझ्याकडे. घे ना पपया आणि काप लवकर त्या. सावकाश सावकाश असेच आला तू. ए अर्जू ये ग लवकर. ये ग हे बघ 4 पपये आणून ठेवलेत. एजंट 008 फॉलो मी. एजंट 008 क्या खबर है. बोलो. उद्या आदित्य काका भेटवर जाणार आहे. वाव गुड जॉब 008. थँक्यू बॉस. चल ये विजय तू पण ये. अर्जू ये लवकर नानाने पपई आणली. ए चल रे डोम्या बाजू. गोड अप्रतिम आहे. काय काय तुमचं काय चालत होतं दोघांचं. नाही काय आपलं असंच ते पपई बद्दल बोलत होतो भैया. अरे हवं. अरे आदू बोलो ना ठरली ना डेट. काय सांगता काय ठरली डेट. आम्हाला बोलला नाही. बोलू द्या की मला. अरे हो अरे गप्प बसा. इम्पॉसिबल आहात तुम्ही सगळे. काय हो आम्हाला का नाही सांगितलं डेट ठरले ते. कुठे ठरले आणि कुठे जाणार आहेत ते. ए सांग ना काय रे. इम्पॉसिबल. असं काय हो करता सांगा ना. सांग रे. ए सांग ना पटकन. उद्या काका ना काकूला एस्पिरोडच्या रेस्टॉरंट मध्ये भेटणार आहे. हया हे अच्छा म्हणजे हा खबरी आहे तर तुमचा. हा पण आहे. कोण पपई पपई पपई. अरे या 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 पपई घ्या. काय हो अरे काय मस्त गोड गोड पपई आहे. घे घे घे. तुला हवंय, तुला हवंय. आदित्य हा शर्ट तू घालून जा. हा काय प्रकार आहे. काकूला भेटायला जाशील ना त्याचे कपडे दे. काय. येस काय आता तुला जन्मभर मेघनाचे चॉईसचे कपडे घालावे लागणार. सो स्वतःचा चॉईस सॅक्रिफाईस कसा करायचा त्याचा लेसन नंबर 1. हो काय हो काही बोलतोस. सॅक्रिफाईस करण्याचं डिपार्टमेंट ना तुम्ही लोकांनी केव्हाच बायकांकडे दिलेलं आहे. आणि आपला चॉईस जातो वगैरे असं काही नसतं रे आदित्य. काही बोलतो हा. तू अजिबात लक्ष नको देऊ त्याच्याकडे. अरे नका रे. लग्नाविषयीच्या त्याच्या रम्य कल्पनांवर असे प्रहार करू नका रे. ए आदू असं काही नसतं रे. लग्नानंतर मेघना सांगेल ते कपडे तू घातलेस ना की प्रश्न मिटला. हे आदित्य ह्या दुष्ट पुरुषांकडे ना अजिबात लक्ष देऊ नकोस. आम्ही जे काय सांगतो ना त्याकडे नीट लक्ष दे. तसा वाग तुझं कल्याण होईल. हे बघ मी काय म्हणते तू हा शर्ट घालून जा छान दिसशील. नाही मी काय म्हणते हे बघ हा रंग तुझ्यावर उठून. अगं डर दिसतो ग. नाही अरे काय चाललंय आता. काय सगळे शर्ट घालून जाऊ का मी एकदम. हे आदित्य मी काय म्हणते तू तिला भेटायला जाशील ना तेव्हा असं एक मस्त गिफ्ट घेऊन जा. ही वाव मस्त आयडिया आहे. एक छोटस स्वीटचं गिफ्ट. हाव रोमॅन्टिक. तुमच्या पहिल्या भेटीची आठवण म्हणून. यु नो
मुलींना सरप्राईजेस खूप आवडतात. हा, काहींच्या मात्र लक्षात राहत नाहीत त्या. सतीश गेलास रे बाबा तू. नुसता गेलो नाहीये, स्टेप बाय स्टेप गेलोय. तुला सांगतो पुढचे 10-15 दिवस रोज काही ना काहीतरी आणायला लागणार आहे बरं का. नाना मी सांगतो लिहून घ्या. आपल्याला या गिफ्ट प्रकरणासाठी एक सिंकिंग फंड जमा करावा लागणार आहे. सोसायटीत असतो ना तसा. काय चाललंय तुम्हा लोकांचं? इथे उत्सव मूर्ती कोण आहे आता? मग तुमचंच काय घोडे दामटवताय पुढे तुम्ही? आदित्य, मी सांगते ते ऐक. तू हा शर्ट घालून जा, खूप छान दिसशील. आणि जाताना छान सोनचाफ्याची फुलं तिच्यासाठी घेऊन जा. बघ तिला किती आवडेल. हो की नाही? हो. आता कसं सोनचाफा? ए आजी, ते तू सगळ्या नाना आजोबांना सांग. आमच्यात गर्लफ्रेंडना चॉकलेट देतात. काय करायला शिकवतो तुम्ही याला? हा, काय रे, लक्ष दे त्याच्याकडे. तिला का बोलतोस तू? लक्ष दे. अरे काय तुला? हे काय नवऱ्या मुलाला भेटायला चाललायत ना? तर साधा ड्रेस, चांगले चांगले ड्रेसेस घेतलेत ना? नाही, काय ना, मुद्दाम नटून थटून गेलं की उगाच अवघडल्यासारखं वाटतं ना. आणि तसं तिने काही घातलं ना तरी ती छानच दिसते. बरं बरं, ते काय ते तुमचं तुम्ही बघा. निघा ना, नमस्कार करा आणि निघा. आणि सांभाळू ना. बाळा, वादविवाद घालू नकोस कोणाशी. मी आजपर्यंत कोणाशी वाद घातलाय? नाही, ठीक आहे ठीक आहे. तू ना आता उगीच स्वतःचं मूड ऑफ नको करून घेऊस. हे बघ, सगळं छान होणार आहे. तू आता उशीर करू नकोस. देवाला नमस्कार करून घे जा. हाय, हॅलो. हाय सर. मी आदित्य देसाई. मी फोनवर एक टेबल बुक केला होता. हो काय? हा काय सर, इथे आहे. थँक्यू. एक्सक्यूज मी. टेबल रिझर्व्ड आहे. सॉरी, टेबल रिझर्व्ड आहे. अच्छा, ओके 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 ओके. सो सॉरी. इट्स ओके. कॅरी ऑन. थँक्यू. सर, ऑर्डर. वेट फॉर 5 minutes. ओके सर. थँक्यू. हॅलो सर. हॅलो सर, ऑर्डर प्लीज. हां, एक फिल्टर कॉफी. ओके सर. मेघना, ये. तुम्ही पुढे थांबा. ऑल द बेस्ट. तुझ्या आयुष्याची तू आज नव्याने सुरुवात करतेस मेघना. मागचं सगळं विसरून जा. जा राजा. तू इथेच थांबणार आहेस? गैरसमज करून घेऊ नकोस ग. तुलाही माहिती आणि मलाही माहिती. बाबांनी सांगितलं असेल ना लक्ष ठेवायला. ते जास्त विचार नको करूस ना मेघना. आणि असा चेहरा नको पाडूस आता. आधीच तुला उशीर झालाय. जा.
भेटूया, बोलूया. तू तुझ्या मनातलं बोल, मी माझ्या मनातलं बोलतो. मित्र म्हणून भेटूया. थँक्यू. हॅलो. हाय. प्लीज. उशीर झाला तुला. आय एम सॉरी. म्हणजे तसं नव्हतं म्हणायचं मला. मी आपलं सहज म्हटलं. ऍक्च्युली मीच वेळेच्या आधी आलोय. वेळेच्या आधी आपण आलो ना की आपण रिलॅक्स असतो, कॉन्फिडंट असतो. शिवाय आपल्याला काय बोलायचंय काय नाही बोलायचंय याची उजळणी करता येते ना मनात. म्हणजे ऍज पर मॅनेजमेंट फंडा. मग काय सांगायचं होतं? यार प्लीज, तू असं शब्दात पकडू नकोस मला. अगं ही काही बिझनेस मीटिंग नाही आपली. सहज गप्पा मारायच्या आहेत. खरं म्हणायचं तर मनातलं जाणून घ्यायचंय मला. त्यामुळे जे काही बोलशील ना ते बिनधास्त होऊन बोल. काय ना, नवरा बायकोत चांगली मैत्री असावी, दोस्ती असावी असं माझं मत आहे. आणि आपण तर एकमेकांना साधं ओळखतही नाही. म्हणून म्हटलं की आपण भेटूया. कॉलेजमध्ये बरं असतं ना. म्हणजे आपण एकत्र लेक्चर्स अटेंड करतो, कॅन्टीन, इतर काही फंक्शन्स वगैरे. म्हणजे कसं आपोआप ओळख होते, मैत्री होते. मुख्य म्हणजे फॉर्मॅलिटी निघून जाते. आणि मला तेच हवंय. या पाहण्याच्या कार्यक्रमात आपण कितीही ठरवलं ना तरी ती फॉर्मॅलिटी काही जातच नाही. म्हणून म्हटलं की जर आपण एकमेकांना आवडलो असू तर मग भेटूया. मे बी थोडा वेळ लागेल पण आधी एकमेकांचे चांगले मित्र होऊया आणि मगच पुढे जाऊया. What say? हॅलो, तुझ्याशी बोलतोय मी.
बरोबर बोलतोय ना? हो. दादा गोरेगाव मी वेटिंगवर ठेवली. ओके नो प्रॉब्लेम. अहो किती वेळ फेऱ्या मारताय, आता आज चला. मला तर टेन्शन आलंय. हे सगळं सुरळीत व्हायला हवं. मेघनाच्या आजच्या वागण्यावर त्यांचा होकार किंवा नकार अवलंबून आहे. होणार हो, सगळं सुरळीत होणार बघा. मला तर शंका आहे, ही आपली कार्टी त्या आदित्य देसाईला आपलं प्रेम प्रकरण सांगणार आणि तो तिथल्या तिथे नकार देणार. बाबाची लक्ष असू द्या. बाबाजींवर श्रद्धा आहे ना, म्हणजे काय? मग सगळं सुरळीत होईल बघा. आणि मेघनाला जर असं काही वेडवाकडं करायचं असतं ना, तर तिने होकारच दिला नसता. अहो तेव्हाच अडून बसली असती ती. पण त्यांचा फायनल होकार आल्याशिवाय मला चैन पडणार नाही. एवढी वर कमाई आपण करतो कुणासाठी? मेघनासाठीच ना. त्यांचं लग्न सुरळीत व्हावं, आनंदात राहाव्यात म्हणून ना. बाबाजी लक्ष असू द्या. बाबाजी लक्ष असू द्या. बाबाजी बाबाजी जय हो. मोठे चिरंजीव, आमच्या छोट्या चिरंजीवांनी तिकडे संभाषणामध्ये कुठलं प्यादं पुढे सरकवलं असेल याचा काही अंदाज लागतोय का? नाही बुवा, पण नाना जनरली ना हे असे सगळे अंदाज फसतातच. म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगी, म्हणजे विशेषतः प्रेमात असलेले किंवा हे असे लग्नाच्या काठावर असलेले समोरासमोर आले ना की काहीतरी भलतंच बोलत बसतात. खरे 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 खरे. अरे वेटरला मारलेली हाक पण रोमॅन्टिक वाटते. ऍक्च्युली ना म्हणजे बोलत काहीतरी भलतच असतात, पण खरे बोलतात ना ते म्हणजे डोळे. आणि असं समोरच्याने आपल्याला जिंकून घेतलं ना की कसा वेगळाच आनंद येतो ना. काय दिवस असतात एक. मला सांगतोयस तू? हो रे, प्रत्येक जण आपली बेस्ट बाजू प्रेझेंट करायचा प्रयत्न करत असतो. रुमाल पडला दे लगेच उचलून, धक्का लागून पाणी सांडलं असू दे वेटर वगैरे असं काहीतरी चाललेलं असतं. आणि नंतर लक्ष कुठे आहे तुझं? वारंवार असे हातवारे करून काय बोलतेस? पाडलास रुमाल? नशीब मोबाईल नाही पाडलास. आई ग. पण खरं सांगू का, मला खरंच काळजी वाटते दोघांची. का ग? नाही म्हणजे दोघांचं जमेल ना हो नीट? काय झालं? काय नाही. तू ना अशी एक्झामच्या वेळेस डेस्कवर पेपर येण्याच्या अगोदर असे टेन्स असतात ना, तशी टेन्स आहेस. कम ऑन यार, रिलॅक्स. आणि मी काही तुझा इंटरव्ह्यू घेणार नाहीये. तुला जर माझा इंटरव्ह्यू घ्यायचा असेल ना तर आय एम रेडी. पण आधी प्लीज रिलॅक्स हो. हो. थँक्स. नाही मला ना खरं तर खूप धडधडायला लागले आता. खूप हुरहुर लागून राहिले मनाला. एक अनोळखी मुलगी स्वतःचं घर सोडून आपल्या घरी येणार. ऍडजस्ट होईल ना आपल्याकडे ती? नाही म्हणजे विजया कशी रे आपल्याकडे यायची? आधीपासून ओळखायचो आम्ही तिला. मी जेव्हा या घरात आलो तेव्हा असंच धडधडलं होतं का? हो बाबा, खूप धडधडलं होतं. नाही म्हणजे ह्यांच्या टीम मध्ये खमका मेंबर आला ना आता, दंगा करायला, जोक्स मारायला. वा, तुझी लेक राहिली की तुझ्या टोळीमध्ये? तिचा काही उपयोग नाही. हा,
माझी लेक अगदी गुणाची गरीब गाय आहे हो. ए बाई पण ही आदित्यची कशी आहे ग? आदित्यची आता काय झालं? काय नाही, अशीच दिसत होतीस तू, अशीच साधी, म्हणजे विदाऊट बंठणके. तुझं हे रूप खूप आवडलं मला आणि मी लगेच पसंत केलं तुला. आय मीन पसंत केलं म्हणजे तू खूप आवडलीस मला. पण मला ना हे असं साधं नॅचरल असलेलंच फार आवडतं. नाहीतर ते हिरवं नेलपेंट आणि जांभळं लिपस्टिक असलेल्या मुली पण असतात, पण तू तशी नाहीयेस. यू आर सो सिम्पल अँड स्वीट. अगदी मला हवी तशी. म्हणूनच मी घरी गेल्यावर लगेच ग्रीन सिग्नल देऊन टाकला. आणि तुझं काय?